नमस्कार मित्रांनो, वेद प्रगतीचं या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. एक महत्त्वाची न्यूज आलेली आहे तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी घेऊन. जलसंपदा विभाग महाराष्ट्र शासन यांच्या अंतर्गत जे काही भरती जाहीर झाली होती, जाहिरात निघाली होती, त्याचे पेपर होऊन बराच काळ उलटला आणि जनरल मेरिट लिस्टसुद्धा लागलेली आहे. पण अद्यापर्यंत त्याची निवड याद्या प्रसिद्ध झालेल्या नाहीत. त्या संदर्भात आज इथे एक न्यूजपेपरची कात्रण या संदर्भात तुम्हाला आज एक इथे सांगणार आहे. तत्पूर्वी जर तुम्हाला हे चॅनल आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि सोबतच बेल आयकॉन बटनला प्रेस करा, जेणेकरून अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ किंवा महत्त्वाची माहिती तुमच्या या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत मिळून जाईल. तर चला तर मग बघूयात ती माहिती काय आहे ते. इथे बघा, विद्यार्थ्याच्या अनेक प्रकारच्या समस्या म्हणजे ते जनरल मेरिट लिस्ट लागून सुद्धा या ठिकाणी बघा न्यूज कात्रण आहे. विभागाने तात्पुरती निवड यादी जाहीर करावी आणि दाद मागायची कोणाकडे, असा विद्यार्थ्याचा सवाल आहे. जवळपास 100 दिवसाच्या वर उलटून गेलेले आहेत, अद्यापर्यंत निवड याद्या प्रसिद्ध झालेल्या नाहीत. तर जलसंपदा विभागातील उमेदवाराची भरती टांगणीला. तर बघा या न्यूजमध्ये काय आहे ते. जलसंपदा विभागाच्या वतीने 4000हून अधिक पदासाठी मोठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. या पदासाठी जलसंपदाच्या वतीने TCS या कंपनीमार्फत दिनांक 27 डिसेंबर 2023 ते 2 जानेवारी 2024 दरम्यान लेखी परीक्षा आयोजित केली होती. या परीक्षेची सामान्य निवड यादी जनरल मेरिट लिस्ट दिनांक 2 मार्च 2024 रोजी जाहीर केली असून परीक्षेला 100 दिवसाचा कालावधी उलटूनही विभागातर्फे तात्पुरती निवड यादी अद्याप जाहीर केलेली नाही. आचारसंहितेचे कारण देत हजारो उमेदवारांना संबंधित विभागाने ताटकळत ठेवले आहे. तरी या हजारो उमेदवारास तात्पुरती निवड यादी लावून दिलासा द्यावा अशी विनंतीवजा मागणी विद्यार्थ्यांकडून वारंवार केली जात आहे. जलसंपदा विभाग हा वैधानिक असल्याने निवड याद्या लावण्यास कोणताही अडथळा नाही. ही बाब आदर्श आचारसंहितामधील प्रकरण 5 नुसार केंद्रीय लोकसेवा आयोग, राज्यसेवा आणि कोणतीही वैधानिक संस्था झालेल्या परीक्षांचे निकाल लावू शकते. जलसंपदाचे अधिकारी निवडणूक आयोग परवानगी देत नसल्याचे कारण देत भरती प्रक्रिया अडकून ठेवत असल्याची तक्रार उमेदवारातून होत आहे. तरी याबाबत कोणाकडे दाद मागावी, निकालांची प्रतीक्षा कधीपर्यंत करावी, असा प्रश्न अक्षय पवार या विद्यार्थ्याने विचारला आहे. आणि त्यासोबतच बघा, जलसंपदा विभागाने विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा. स्वतः जलसंपदा मंत्री असलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याकडे लक्ष देऊन हा निवड यादीचा तिढा सोडवणार का, की उमेदवारांना अजूनही ताटकळत ठेवणार. यामुळे 4000हून अधिक उमेदवारांचे भवितव्य टांगणीला लागले आहे. यावर शासन काही करणार का, असा प्रश्न उमेदवार विचारत आहेत. तरी जलसंपदा विभागाने मुलांच्या मागणीचा विचार करून लवकरात लवकर तात्पुरती निवड यादी तथा कागदपत्राची पडताळणी यादी जाहीर करून विद्यार्थी वर्गाला दिलासा द्यावा, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून होत आहे. तर बरोबर आहे मित्रांनो, जलसंपदा विभागाचा जनरल मेरिट लिस्ट लागून बराच काळ उलटून गेलेला आहे. अद्यापर्यंत निवड याद्या ह्या प्रसिद्ध झालेल्या नाहीत. कधीपर्यंत वाट बघायची, ह्या संदर्भात न्यूजपेपरला एक हे न्यूज आलेलं आहे. तर
अशाच प्रकारचे जर नवीन नवीन व्हिडिओ आणि नवीन अपडेट जर तुम्हाला मिळवायचे असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि सोबत बेल आयकॉन बटनला प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशाच प्रकारची नवीन माहिती तुमच्यापर्यंत मिळून जाईल. तरी चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतरही तुमच्या मित्रवर्गांना या चॅनलची लिंक शेअर करा. धन्यवाद.